संत एकनाथ रंगमंदिर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 64वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवा कार्यासाठी सत्कार करण्यात आला, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला। आभार मानतो। तर आपल्या मौल्यवान मार्गदर्शनाने आम्ही सर्व प्रेरित झाले असून आम्हाला नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे। या कार्यक्रम वर्धापन दिन आपण साजरा केलेला आहे। या संदर्भात आपण राबविलेल्या उपक्रमासंदर्भात आणि या कार्यक्रमासंदर्भात काय व्यक्त करतात? आज या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा 64वा वर्धापन दिन साजरा होत आहे। महामंडळाद्वारे दरवर्षी हा वर्धापन दिन साजरा केला जातो। वर्षभरामध्ये महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे, त्याचं कौतुक करणे आणि त्यांच्या 25 वर्षी ज्यांची सेवा झालेली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांनी आपले शैक्षणिक शिक्षण चालू असताना गुणवंत विद्यार्थी जे असतात त्यांचा सत्कार करणे, या कौटुंबिक हा सोहळा असून या कार्यक्रमात अशा प्रकारे विविध उपक्रम राबवले जातात। हा वर्धापन दिन साजरा करत असताना आपण अधिकारी कर्मचारी यांच्या स्पर्धा घेत असतो। त्यातून आपापसात कर्मचाऱ्यांची आपसामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि एक सहकार्याची भावना तयार होते आणि या भावनेतून चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना। या वर्षभरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या MIDC कार्यालयाद्वारे आज आपण कौशल्य विकास केंद्राची स्थापना केलेली आहे। त्या ठिकाणी जवळपास 11 कोर्सेसची ट्रेनिंग होते। आजपर्यंत त्या ठिकाणी 340 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यापैकी 314 हे स्किल लेबर्स इथले आपल्या औद्योगिक क्षेत्राला उपलब्ध झाले आणि त्यांच्या कामावर काम करतात तिथं। तसेच MIDC तर्फे शासनासाठी उद्योग भवनाची उभारणी केली जात आहे आणि त्या उद्योग भवनाचं काम सुद्धा आता पूर्णत्वाला येत आहे। आणि यापूर्वी महामंडळाला पाणी पुरवठा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राला करणारी आपली जी जलवाहिनी आहे ती फार जुनी होती, आता ती जीर्ण झाली होती आणि ती बदलणं आवश्यक असल्यामुळे ते बदलण्याचं काम सुद्धा महामंडळातर्फे हाती घेण्यात आलेलं आहे। या मंगल प्रसंगी मी MIDC अधिकारी, कर्मचारी आणि या महामंडळाला सहकार्य करणारे सगळे उद्योजक, सगळ्या औद्योगिक संघटना यांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू। आज किती पाल्यांचा आपण या ठिकाणी गुणवंत म्हणून सत्कार करणार आहात? आज गुणवंत पाल्यांचा सत्कार ऑलरेडी संपन्न झालेला आहे। त्यापैकी जवळपास 14 पाल्यांना आपण गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केलेला आहे। तसेच 25 वर्षी सेवा झालेल्या 13 आपण अधिकारी, कर्मचारी यांचा या ठिकाणी गुणगौरव केलेला आहे। प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे मुख्य अभियंता श्री राहुल बनसोड सर या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभले होते आणि या ठिकाणी औद्योगिक संघटना CMI असेल, MSI असेल, WII यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले। धन्यवाद। थँक्यू।